आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 15 अगस्त 2026 को धुलिया शहर के 80 फीट रोड तिरंगा चौक में धुलिया महानगर पालिका की तरफ से स्वच्छता अभियान के तहत कचरा व्यवस्थापन विभाग ने धुलिया शहर के नागरिकों की जनजागृति के लिए एक नुक्कड़ नाटक का आयोजन किया। इस नाटक के जरिए शहर में गंदगी की वजह से किसी भी तरह की कोई बीमारी ना फैले और हमारे शहर स्वच्छ व सुंदर रहे, इसलिए ये नाटक का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में शहर के कई नागरिकों ने जनजागृति के लिए हिस्सा लिया। नाटक बघा, नाटक बघा, बिनपैशाचं नाटक बघा। स्वागत आहे तुमच्या या देशात, ज्या देशात कुठेही कचरा टाकला जातो। स्वागत आहे तुमच्या देशात जिथं कुठेही पिचकारी मारली जाते। स्वागत आहे तुमच्या या देशात, ज्या देशामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही। स्वागत आहे तुमच्या या देशात जिथे उघड्यावर शौच केली जाते। अरे एवढं काय आहे आपल्या देशामध्ये, तर मग आपण करायचं काय? अरे हो, जे चालू आहे ते चालू देणार आहे। नाही, असं म्हणून चालणार नाही। परिवर्तन हे आपल्याला स्वतःला घडवावं लागतं। आपण आपल्या स्वतःचं परिवर्तन केलं तेव्हाच आपला परिसर स्वच्छ राहील, आपला शहर स्वच्छ राहील, आपलं राज्य स्वच्छ राहील आणि आपला देश देखील स्वच्छ राहील। हा भाऊ, मला समजलं। आता मी सगळ्यांना सांगेल की परिवर्तन करायला पाहिजे। हे पण काय रे भाऊ, कसला हिंदू चावला? स्वच्छतेचा तो कसा उतरवायचा? आता तो कसा उतरवायचा तर त्याच्यावर एक प्रक्रिया। चला तर मी तुम्हाला प्रक्रिया दाखवतो। धीरे धीरे बढ़ता है बढ़ जाएगा, दिल का कचरा धीरे धीरे बढ़ता है बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा। आता आपण आलो पहिल्या इलाजावर, ते म्हणजे आपलं भाजी मार्केट। आता आपण बघूया की इथं पहिला इलाज कसा असतो। मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो बेलपुरी का रहा था, रस्ते से जा रहा था, बेलपुरी का रहा था, कचरा फैला रहा था। तुम बीमार पड़े तो मैं क्या करूं, तुम बीमार पड़े तो मैं क्या करूं। हेलो, प्याज ले लो, भिंडी ले लो, बटाटा ले लो। चल शेंग 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 घेताय का, घेताय का, घेताय का? कारा शेंगदाणा शेंगदाणा शेंगदाणा। अरे मिरची, कोथिंबीर, अद्रक, गड्डाला रस्ता, भाजीला भाजी, भाजीला भाजी। मिरची काय भाव दिली हो? मिरची 40 रुपये पावशेर। 40 रुपये पावशेर? तू मिरची किराणा का सोनं किराणा भाऊ? प्रत्येक ठिकाणचे वाढलेले म्हणून हात भाव आहे। काय काय घ्यायचंय तुम्हाला ते सांगा मला। मिरची टाकू? हा, मिरची दे ना, अद्रक दे। हा, तिथे बटाटे दे। बरं। पिशवी आणली का नाही घरून तुम्ही? नाही ना भाऊ, तुझ्याकडे ती प्लास्टिकची पिशवी असते ना, तिच्यात दे ना। नाही दादा, तुम्हाला माहित नाही का महानगरपालिकेने प्लास्टिकची पिशवीवर बंदी आणलेली आहे। ऐकावं काय ना भाऊ? ते महानगरपालिकेने कडक कारवाई केलेली आहे, त्यानुसार प्लास्टिक बंदी आहे। तुमच्या 40-50 रुपयासाठी मी काय माझे 5,000 भरू का? हो दादा, धुळ्यात राहताय का नाही? तुम्हाला माहिती का धुळे महानगरपालिका किती कडक कारवाई करते? अरे भाऊ, आम्ही बाहेर झालो तर तुम्हाला आम्हाला काहीच माहित नाही। अरे दादा, 2016चा प्लास्टिक बंदी कायदा आहे, सिंगल यूज प्लास्टिक बंदी आहे। हा का भाऊ? हाते पाय नाही वापरत भाऊ, हाते पाय आम्ही कागद नाही पिशवी वापरतो। मला माहिती का प्लास्टिकचे दुरुपयोग किती असतात? प्लास्टिक हे हजारो वर्षापर्यंत विरघळत नाही, ते नष्ट होत नाही। तसंच ते जर पाणीच्या पात्रामध्ये पडलं, जे आपण बांध बांधलेले असतात त्याच्यामध्ये आतून ते पाणीचा प्रवाह बंद करतं, ज्यामुळे आपल्या शहरामध्ये पूर देखील येऊ शकतो। म्हणून ही काळजी घेणे आपली जबाबदारी आहे। बरोबर दादा, आतापासून वापरणार नाही आम्ही आणि सगळ्यांना सांगतो की प्लास्टिकची पिशवी वापरू नका। हो चालेल, घरून पिशवी घेऊन या, कापडी पिशवी। दादा काय करताय? काय नाही, कचरा फेकतोय। अहो दादा, असं उघड्यावर कचरा टाकता का? कचरा गाडी टाकायचं ना। सर्वजण इथंच टाकतात, तर मी पण इथंच टाकेल
हो इथं दुर्गंधी होती आजारी पडतील लोक. असं का? बरं बरं, पण आणि- सर्व टाकतात ना हो इथं. हो दादा पण आहे ना त्या कचऱ्याचं तुम्ही खत बनवू शकता माहिती का तुम्हाला. खत आणि या कचऱ्याचं हो कंपोस्टिंग खत तयार होतं हा. त्याचं. जो भाजीपाला असतो ना आपला त्याला एक खड्ड्यात टाकायचं, हा. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, 4-5 दिवसानंतर त्याला परत असं चाळत राहायचं. 45 दिवसानंतर त्याचं खत तयार होतं. खत असं आहे का? अरे आतापर्यंत तर मला फक्त शेणचं खत तयार होतं हेच माहिती होतं. आता तर पहिलीच वेळेस कळालं की या भाजीपाल्याच्या कचऱ्याचं देखील खत तयार होतं. बरं झालं रे दादा, तुम्हाला सांगितलं. आजपासून मी तसंच करणार आहे. धन्यवाद धन्यवाद दादा, धन्यवाद. कचरा धीरे धीरे बढ़ता है बढ़ जाएगा, फैलता कचरा धीरे धीरे बढ़ता है बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा, बढ़ जाएगा. आता नमस्कार. धुळे महानगरपालिकेतर्फे सध्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2026-27 अंतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या विविध ॲक्टिव्हिटी चालू आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जाऊन वर्कशॉपच्या माध्यमातून आपण जनजागृती करतोय. त्याचबरोबर पथनाट्याच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, अशा विविध माध्यमातून आपण लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. ही जनजागृती कचरा वेगवेगळा देण्यासंदर्भात, त्याचबरोबर प्लास्टिक बंदी, जे सिंगल यूज प्लास्टिक शासनाने बंद केलेलं आहे त्याच्या संदर्भात, त्याचबरोबर उघड्यावरती कुठेही कचरा टाकला नाही पाहिजे, सार्वजनिक स्वच्छता राखली पाहिजे, या संदर्भात आपण नागरिकांमध्ये जनजागृती करत आहोत. त्याचबरोबर घरातला जो कचरा आहे, कचरा कमी करणे आणि जो कचरा आपल्याकडून होतोय थोडाफार, तर तो 4 प्रकारामध्ये वेगवेगळा करून देण्यासंदर्भात आपण सर्व नागरिकांमध्ये जनजागृती करत आहोत. याचाच एक भाग म्हणून आज आपण 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आजचा हा पथनाट्याचा कार्यक्रम तिरंगा चौकामध्ये आयोजित केला होता आणि याला आपल्या सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्वांचं मी धुळे महानगरपालिकेच्या वतीनं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.